तर महायुतीला दुसऱ्या पक्षाकडून उमेदवार आयात करावे लागतात असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे। अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला। तर अमोल कोल्हे स्वतः निर्यात केलेले उमेदवार आहेत असा पलटवार आढळराव पाटलांनी केला आहे। युतीची जर आपण ताकद बघत असाल तर जवळपास 200 आमदार, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री एवढी मोठी ताकद आहे। आणि एवढी मोठी ताकद असताना आपण आता ज्या दोनही उमेदवारांची नावं घेतली, ज्या शक्यता आपण व्यक्त केल्यात, त्यामध्ये शिवाजीदादा आढळराव पाटील म्हणजे शिंदे गटातून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे येणार, बरोबर, किंवा प्रदीपदादा कंद भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांच्या राष्ट्रवादी, की याचा अर्थ समोर महायुतीला इतर पक्षातून किंवा त्यांच्या मित्र पक्षातून उमेदवार आयात करावा लागणार आहे। गेली 5 वर्ष माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या कामाची ही पोचपावती आहे। अमोल कोल्हेने या विषयावर बोलूच नाही। आयात म्हणजे आपण स्वतः 4 वेळा आयात निर्यात झालेली आपली स्वतःची। अगोदर मनसेत होता, नंतर शिवसेनेत होता, नंतर राष्ट्रवादीतला, नंतर भाजपकडे डोळे मारत राहिले, भाजपनं थारा नाही दिला, परत मग राष्ट्रवादीमध्ये, मग अजितदादांकडे गेले, तिथे काय मन करमलं नाही, 24 तासात परत युटर्न। म्हणजे त्यांनी आयात निर्यात ह्या विषयावर चर्चाच करू नये, त्यांना तो अजिबातच अधिकार नाही आहे।